त्यांनी सांगितलं की या मोहोळ दक्षिण भागामध्ये जी पुराची परिस्थिती निर्माण झाली आणि या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना त्यांनी पाहणी केली म्हणून नुकसान भरपाई मिळाली। छातीवरती हात ठेवून एकदा त्यांनी हेच वाक्य या ठिकाणी सांगावं, आम्ही तारखेसहित सांगू शकतो। सचिन जाधव साहेब, ज्या वेळेला या परिसरामध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण दुसऱ्या दिवशी 7 वाजता या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आले। ज्या दिवशी पुराची परिस्थिती निर्माण झाली त्या दिवशी बसला पुढचा 1 महिना या शेतकऱ्यांच्या शेतावरती आम्ही काम करत होतो। भारतीय जनता पार्टीच्या 100 कार्यकर्त्याची टीम या ठिकाणी काम करत होती। या ठिकाणी मिरी एनकेआरवळी वटवटे जामगाव असेल, त्या ठिकाणी दातपूर सय्यद वरवडे, दातपूर वरवडे बुद्रुक चिंगोली तरडगाव आणि कामतीची घोडके वस्ती असेल, नाहीतर मग नरखेड मलिकपेठ या परिसराचा सगळा भाग असेल। पुढचा 1 महिना महाराष्ट्रातून आलेले मदत घरोघरी पोहोचवण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची टीम करत होती। या ठिकाणी आमचे हरिभाऊ काकडे साहेब आहेत, कासिम मुल्ला असतील, दयानंद आमचे बंडगर असतील, त्यांना माहिती आहे की आम्ही सगळ्या परिसराचा दौरा केला। त्या ठिकाणी शशिकांत नानांनी तहसीलदारांना फोन केला, पालकमंत्री साहेबांना फोन केला आणि सांगितलं की या शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालंय, मात्र या शेतकऱ्यांना मदत मिळत नाही। आम्ही 10 ऑक्टोबरला पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांना सोलापूरच्या रेस्ट हाऊसला भेटलो। जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटून मागणी केली की साहेब मोहोळ तालुक्यातल्या वाघोले पेनूर गट या मंडळाचा त्या मदतीमध्ये समावेश केला नाही। जयाभाऊंनी सांगितलं की हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतला विषय आहे। त्या ठिकाणी मी मागणी मुख्यमंत्र्यांना करतो। 2 दिवसामध्ये देवेंद्रजींची त्यांची भेट झाली आणि जिल्हाध्यक्षांना निरोप आला की माझ्या अखत्यारीतला तो विषय नव्हता, मात्र मुख्यमंत्र्यांना बोलणं करून त्या मंडळ त्या मदतीमध्ये आम्ही इन्व्हॉल्व केलंय आणि आज या तालुक्यामध्ये 10 कोटी रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली, ती भारतीय जनता पार्टीने दिलेली मदत आहे। अरे किती ठासून बोलायचं। जाधव साहेब परवा सांगितलं की या पूरग्रस्तांचा विषय झाला, परवा कुरुलच्या सबस्टेशनचा विषय सांगितला। अरे देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे ऊर्जा मंत्री आहेत, मुख्यमंत्री आहेत, त्यांनी ऊर्जा खात्यात जर मंजुरी दिली नसती तर कुठून आणलं असतं? एका बाजूला यशवंताच्या मानेनी 3,500 कोटीचा निधी या तालुक्यामध्ये आणला, त्यावेळेला ऊर्जेच्या उपकेंद्राचा विषय सुद्धा त्यांनी मार्गी लावला आणि इकडे श्रेय लाटायचं काम मात्र हे विरोधी पक्षाचे नेते करतायत। मी तुम्हाला विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलोय। केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे, राज्यामध्ये देवाभाऊंचं सरकार आहे, जिल्ह्यामध्ये जयाभाऊंचं सरकार आहे, तालुक्यामध्ये यशवंताच्या असतील, राजन मालक असतील आणि या तालुक्यावर लक्ष ठेवून भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण असतील। मी आपल्याला एवढीच विनंती करतो, या ठिकाणी पालकमंत्री भारतीय जनता पार्टीचे आहेत, खमक्या पालकमंत्री या जिल्ह्याला मिळाले। जयाभाऊ काय फक्त पालकमंत्री नाहीत, जयाभाऊ ग्रामविकास मंत्री आहेत। आपल्याला एक फक्त विनंती आहे, जयाभाऊ ग्रामविकास मंत्री आहेत, मात्र जयाभाऊंच्या हातात काय माहितीये का तुम्हाला? तुमच्याकडे जे प्रश्न आहेत, आज आम्ही ज्या वेळेला फिरतो त्यावेळेला जाधव साहेब तुम्हाला सुद्धा लक्षात आलं असेल की लोक काय मागणी करतात, आम्हाला रस्ता द्या, आम्हाला पाण्याची सोय करा, आमचा डीपी जळाला आहे, आम्हाला वॉल कंपाऊंड द्या। ग्रामविकास मंत्री म्हणून जयाभाऊंच्या खात्यामध्ये हे सगळी कामं जयाभाऊंच्या खात्यात आहेत। तुम्ही रस्ता मागितला जयाभाऊंकडे आहे, गटार मागितली जयाभाऊंकडे आहे, शाळेला वॉल कंपाऊंड मागितलं जयाभाऊंकडे आहे, अंगणवाडी मागितली जयाभाऊंकडे आहे, तुम्ही डीपी मागितला जयाभाऊंकडे आहे, तुम्ही कुठलीही गोष्ट मागितली तर जयाभाऊंकडे आहे। आणि तुम्हाला सांगतो, जन्माला आलेल्या माणसापासून स्मशानभूमीपर्यंत सगळ्या योजना या ग्रामविकास खात्यामध्ये आहेत आणि जयाभाऊंचा सर्वात जास्त विश्वास सचिन जाधव साहेबांवरती आहे। त्यामुळे मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की येणाऱ्या 7 तारखेला कुठलाही विचार न करता भारतीय जनता पार्टीच्या या उमेदवारांना तुम्ही निवडून दिलं पाहिजे। समोरचा उमेदवार, परवा मी एक भाषण जाधव साहेब ऐकलं, तुम्ही ज्या वेळेला एमआयडीसीचा विषय घेतला तर त्यांनी सांगितलं की या परिसरात मी सगळ्यात मोठी एमआयडीसी उभा करतो, लांबोटी एमआयडीसीला हप्ते मागतो, इकडे एमआयडीसी उभा करतो। जाधव साहेब काय बोलायचं? परवा सांगितलं की 20,000 महिलांचं काहीतरी एक मोठा उद्योग इकडे उभा करतो एमपीला। आम्ही आता काल मी सांगितलं की नरखेड मी बघितलं नव्हतं, मी भाषणात ऐकलं की नरखेडचा जसा विकास केला तसा विकास पूर्ण भागाचा करणार।
नानांना रात्री म्हणलं नाना आपण नरखेडला जाऊन येऊया. रात्री आम्ही 7 वाजता नरखेडला गेलो. जाधव साहेब आम्ही गेलो नरखेडला रात्री 11 वाजता माघारी आलो. नानांना म्हणलं नरखेड बघू, देगाव बघू, वाळूज बघू, सगळी गावं, पुणेश्वर बघितलं, सगळी गावं बघितली. गावाला रस्ता नाही, पाणी नाही, लाईट नाही, डीपी नाही. अरे सगळं जाऊ द्या, विकास थोडा बाजूला ठेवू. माणसात माणूस ठेवला नाही जाधव साहेब. एवढी भांडणं त्या गावामध्ये लावली, त्या सगळ्या गटामध्ये लावली. आणि अशा माणसाला तुम्ही इकडे कसं निवडून देणार? आणि समजा खूप काहीतरी परिस्थिती निर्माण झाली आणि निवडून आला. आता मी तुम्हाला सांगतो, जयाभाऊ पालकमंत्री आहेत, ग्रामविकास मंत्री आहेत. परवा दिवशी जयाभाऊनी सांगितलं आमदाराला वर्षाला निधी मिळतो 5 कोटी रुपये. 1 वर्ष गेलं, आता उरले 4 वर्ष. 4 वर्षाचा निधी झाला 20 कोटी रुपये. जयाभाऊनी सांगितलं भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदचा सदस्य निवडून आला तर त्या जिल्हा परिषद सदस्याला एकूण 5 वर्षामध्ये 21 कोटीचा निधी देण्याचं वचन जयाभाऊनी या ठिकाणी जनतेला दिलंय. त्यामुळे मी तुम्हाला एवढी विनंती करतो, तुम्ही जर समोरचा उमेदवार निवडून दिला तर तुम्हाला 5 वर्षात खुरप सुद्धा देऊ शकत नाही. कारण या राज्यामध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेमध्ये आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो, एकदा राजीव गांधी एकदा म्हणाले होते, दिल्लीतनं जर 100 रुपये पाठवले किंवा 1 रुपया पाठवला तर 85 पैशाचा भ्रष्टाचार होतो आणि 15 पैसे लाभार्थ्याच्या हातामध्ये जातात. मला या ठिकाणी भोई वस्तीच्या, पवार वस्तीच्या, काकडे वस्तीच्या शेतकऱ्यांना विचारायचं आहे, भावांनो, नरेंद्र मोदीजींनी शेतकरी सन्मान योजनेचे 6,000 रुपये पाठवल्यानंतर त्या कट मारून घेतय का? घेत नाही. कारण 6,000 रुपये आपल्या खात्यामध्ये देण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते आहे. अरे सामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून काम करणारं सरकार एका बाजूला थापाड्याचं काम करणारे हे उमेदवार. मला आपल्याला फक्त एवढंच सांगायचं आहे, भारतीय जनता पार्टी सामान्य माणसांची किती काळजी करते. ज्यांना घरकुल नाही त्याला घरकुल देण्याचं काम देवेंद्रजींनी केलं, नरेंद्र मोदीजींनी केलं. ज्या घरामध्ये गॅस नाही त्या घरामध्ये गॅस देण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं. ज्या घरामध्ये पाणी नाही त्या ठिकाणी घर घर नल नावाच्या योजनेचं पाणी देण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं. आणि हे प्रत्येक घरामध्ये आनंदाचा शिदा, प्रत्येक घरामध्ये सण साजरा झाला पाहिजे म्हणून आनंदाचा शिदा देण्याचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टीने केलं. त्यामुळे मी आपल्याला विनंती करणार आहे, एका बाजूला लाडकी बहीण योजना असेल, दुसऱ्या बाजूला शेतकरी सन्मान योजना असेल, सामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये उजेड पेरण्याचं काम करणारं भारतीय जनता पार्टीचं सरकार. मी तुम्हाला फक्त एवढीच विनंती करतो, आम्हाला शशिकांत नानांनी सांगितलं आपल्या रेकॉर्ड ब्रेक जागा या जिल्हा परिषद मध्ये निवडून येणार आहेत. भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार आहे. मात्र तुम्ही या ठिकाणाहून जाताना एक निश्चय करा, त्याच्यामध्ये आपला जिल्हा परिषदचा सदस्य त्या ठिकाणी असला पाहिजे. आणि ज्या वेळेला तुम्ही हा निश्चय करून जाल, खरं तर मला आपल्याला एक विनंती करायची की या ठिकाणी सचिन जाधव साहेबांचा विजय निश्चित आहे. मात्र त्या विजयाचे सहकारी, त्या विजयाचे शिल्पकार, त्या विजयाचे भागीदार आपण सगळे असले पाहिजेत. हा निश्चय करून या ठिकाणाहून तुम्ही जावा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.